पंचांच्या भूमिकेत आपण पाहतो सुनील पाटील सर, मॅन फ्रॉम मुरबी, द्वारकानाथ चोरगे मॅन फ्रॉम बेलवली, जावेद परिसर मॅन फ्रॉम कल्याण, त्रिवेणी संगम. चला ओटू आता पुन्हा एकदा बोलूया आमचे समालोचक मित्र राहुल भोईर यांच्याकडे आपण बोलूया. थँक्यू सो मच महागुरु. वेलकम बॅक सगळ्यांचं पण एकदा मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत आहे. अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट श्री कृष्णा स्पोर्ट्स नागझरी आयोजित चंद्रकांत स्मृती महेशदादा दागोशेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं प्रशांतदादा ठाकूर यांच्या नावानं आमदार चषक. पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर, अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्रानं धावांचा श्री गणेश होत असतो ना. विशाल आहेत पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती. मोहन भोईर सोबत राजेश भोईर, सलामीवीर गावदेवी क्रिकेट संघ तुर्भेच्या माध्यमातून. फटका फसला, मिस टायमिंग आहे. डाऊन द बॉल, सागी पोहोचलाय म्हणजे चूक होणार नाहीये. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. मोठी विकेट या मॅचची. खेळाडू बाद. नवीन बॅटर उद्देश पाटील. पहिली विकेट स्वस्तामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळते. या पहिल्या षटकामध्ये विशाल गड ऑन साईडला हा फटका हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज, टॉप एज मोठा होता. सागरकडे एक संधी देखील होती आणि तो लगेच तिथपर्यंत पोहोचला देखील. छोटे छोटे शंडे संध्या नक्कीच ज्या येत असतात तिथेच तुम्हाला जास्त मेहनत करावी लागते आणि तेच केलं. महत्वाची विकेट मोहन भोईरची. तुर्बे संघ पहिल्या षटकापासून भाग पडला. ओद विकेट. ऑन साइडला फटका चांगला, फ्लॅटेड शॉट. फिल्डर पोहोचेपर्यंत चेंडू पोहोचला आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. रन्स मिळतील 4. नवीन बॅटरला मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरिता उद्देश पाटीलच्या बॅटमधून हा पहिला चौकार. 5 वर्षी ही देखील आपल्याला मॅच पाहायला मिळते. मॅनेजमेंट अप्रतिम आहे. बराच दादा मात्रे सगळ्यांच्या सहकार्यांची. कमी केली गती, थोडीशी सफल झाले. चेंडूना बॅटचा संपर्क थोडाफार जरूर आला. मग अग्रेसिव्ह मोरमध्ये हा फटका खेळतीलच बॅटर. त्या अनुषंगानं लेन थोडीशी मागे ठेवली विशालनं. कष्टपैलू खेळाडू विशाल भोईर. विकेट टू विकेट, माफ करा, विशाल पाटील आहेत बॉलिंग मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये. षटकातील पुढील चेंडू ओद विकेट ना. चांगला शॉट आहे. रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू स्लीपर कव्हरला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 नव्हते. फ्लाय स्कोरबोर्ड 9 वरती आहे. उद्देश पाटील इनअप नंबर 3 वरती आलेला आहे. चांगली बॅटिंग धरा करावी लागेल. ऑन साइडला अजून एक चांगला फटका. डीप मध्ये आता चांगली फिल्डिंग. लॉंग ऑन मध्ये रोहित कधी करत असताना धाव एक सिंगलच मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे. स्कोर आता मात्र डबल डिजिट मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. 10 धावा, 1 खेळाडू बाद. गावदेवी तुर्भे पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आजचा सलगचा 5वा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. उद्या निर्णायक दिवस असणार. सगळ्यात पहिली क्रिकेट टुर्नामेंट आपण पाहत असतो. आय थिंक ही गुरुवार दिनांक 6 नोव्हेंबर ते मंगळवार दिनांक 11 नोव्हेंबर क्रिकेट टुर्नामेंट पार पडणार होती. मग आता पावसाचा नक्कीच वातावरण किंवा भरपूर पाऊस या सीझनमध्ये किंवा या हंगामामध्ये पडला असल्या कारणाने क्रिकेट टुर्नामेंट थोडीशी लांबली गेली.
पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावपलकावरती आपण पाहतोय 11 धावा आहेत, 1 खेळाडू बाद. वेळ थोडा कमी घ्या प्लीज. वेलकम मुसाटने. आपल्याकडे एवढा वेळ नसणार आहे. आज एक संघ कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही सुपर 5 मध्ये करणार आहोत, कारण का उद्याच्या मॅचेस ज्या आहेत, जो शेड्यूल आहे तो ऑलरेडी भरपूर बिझी शेड्यूल आहे. म्हणून आज आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये एक संघ पुढे क्वालिफाय करायचं. त्या अनुषंगानं आपल्या सगळ्यांना विनंती असणार आहे की आपण थोडं सहकार्य करा सगळे खेळाडू. चला वेलकम मुसाटने. आपण मॅच लगेच सुरू करायचे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावपलक देखून पाहतो. एकूण झालेल्या आहेत 11 धावा आहेत. सागर पाटील पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मागच्या मॅचमध्ये आपण जरूर अप्रतिम क्रिकेट पाहिला. पहिल्या इनिंगमध्ये जे झालं तेच सेकंड इनिंगमध्ये देखील झालं. तब्बल 5 चेंडू राखत 91 धावा सहजरित्या त्या चेस केल्या होत्या. वेलकम मुसाटने ना. P2 मध्ये आता आपल्याला बॉलिंग मागवती बॉलर सागर पाहायला मिळतील. साकिंग यांना सलामीवीर फलंदाज राजेश भोईर. फुल ऑर्लेनचा चांगला चेंडू, विकेट टू विकेट बॉलिंग. 100% कमिटमेंट त्याची सातत्याने असते. मग ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर्स किंवा फिल्डिंग, त्याकरिता फिटनेस देखील खूप महत्त्वाचा आणि सुंदर आपल्याला फिटनेस पाहायला मिळतोय सागर पाटीलचा. नेक्स्ट बॉल फुल टॉस होता. ऑन साईडला टर्न केला फटका. डीपमध्ये चांगली फिल्डिंग. धाव मात्र एक सिंगलच इथनं देखील मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघाचे धावसंख्या दल 1 पुढे. स्कोरबोर्ड एकूण 12 वरती आहे. 12 रन्स इन अ बोट. लॉस ऑफ 1. गावदेवी तुर्बे. 12 धावा, 1 खेळाडू बाद. दुपारचा आपण बघतोय सेशन आपल्याला पाहायला मिळतोय. दुपारच्या सेशनमध्ये सुरू असलेला सामना. 2:47 झालेले आहेत. इव्हिनिंगला जसा पुन्हा एकदा आपल्या इथे वारा जरूरच पाहायला मिळेल. क्लायमेट अजून जबरदस्त होतं. नेक्स्ट बॉल सेप आउट झाले. समोर केलेत विशप मध्ये फटका. स्क्रीनच्या दिशेने रन चांगला मिळतील. उद्देशनं जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. 4 धावा. आपल्याला पाहायला मला उद्देश बॅटमधून तिसरा चौकार आहे. चांगले बॅटिंग करत असताना P2चं षटक आहे. 3 खेळाडू इनफिल्डच्या बाहेर आहेत ॲज अ बाउंड्री रायडर्स. एक मिड विकेट लॉंग ऑन लास्ट स्क्रीनच्या दिशेनं आणि स्लीपर कव्हरमध्ये. फिल्डिंगमध्ये पुन्हा चेंजेस. मिड विकेटला स्क्वेअर लेगमध्ये आणलेलं आहे. लॉंग ऑनचा फिल्डर पुन्हा एकदा मिड विकेटमध्ये आय थिंक असावा. त्यानंतर स्लीपर कव्हरचा साईड स्क्रीनच्या दिशेनं समोर आपल्याला पाहायला मिळेल. मिडअपच्या बाहेर सध्या तरी पेट्रोलिंग होतो. इनफिल्डच्या आतमध्ये शॉर्ट हॅडमॅन शॉर्ट फान एक गली आणि एक खेळाडू बरोबर स्लीपर कव्हरमध्ये इनफिल्डच्या आतमध्ये. बागफुला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. सागर वेगानं पोहोचलाय. धाव मात्र एक सिंगलच मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 पुढे. स्कोर बोर्डवरती रन्स एकूण आपण बघतो झालेल्या 17 धाव आहेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना P2 मध्ये. पाचवा सामना आपण पाहतो आजच्या दिवसातील. एक संघ आज सुपर 5 मध्ये क्वालिफाय होईल. म्हणजे एखादी ट्रॉफी जरूर त्या टीमला मिळू शकेल. मग ती कुठली असणार आहे उद्या आपल्याला समजेलच. नेक्स्ट बॉल कमी केली गती. मिसामिंग आहेत. भरपूर वेगाने तिकडे फिल्डर देखील पोहोचण्याचा प्रयत्न करत. आउटफील्ड इथे भरपूर फास्ट आहे. रन चांगला मिळतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4. बागफुटला जाऊन अप्रतिम आपण सातत्यानं फटके पाहतोय. बॅटर खेळत असताना आजच्या पूर्ण दिवसामध्ये आपण बघितले. ॲज अ बॅटर वेगवान चेंडू लक्ष उघडण्याचा प्रयत्न होता. अंपायर सांगत असताना वाईट बॉल आहे. लेग स्टिकच्या जास्तच बाहेर.
एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 पुढे स्कोर बोर्डवरती रनचे 22 22 धावा. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना अजूनही चेंडू एक शिल्लक आहे. 1 to go. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना गावदेवी तुर्बेच्या अगेन्स्ट वेलकम उसाटणे. वेगवान चेंडू टाकण्याचा जरूर प्रयत्न. फटका वेगवान. फुल टॉस होता. फुल टोल तिथे वसूल करत असताना चेंडू बॉन्ड ड्रिल लाईनच्या बाहेर. सिक्सर. प्लीज वेलकम उसाटने आपण फिल्डिंग सेट करा. या षटकानंतर डिन्स ब्रेक असणारे अंपायर देखील तुम्हाला काय सूचना करतायत. दोन ओव्हरचा केस संपलाय. 2 ओव्हरच्या अखेरीस धावा आपण धावफलकावरती पाहतो. एकूण झालेला आहेत 28 धावा. 14ची सरासरी आहे P1 आणि P2 मध्ये. एकूण 2 षटकं संपलेले आहेत. 28 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा विशाल पाटीलला कंटिन्यू केलेलं उसाटणे. या षटकामध्ये आता पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त झालेले आहेत. फिल्डिंगमध्ये काहीसे चेंजेस आपण बघूया. विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. स्लीपर कव्हरला खेळाडू पेट्रोलिंग करतोय. साईड स्क्रीन लॉंग ऑनला मिड विकेट स्क्वेअर लेगला फिल्डिंग विशाल. वेगवान चेंडू. मिस टायमिंग. जेलची शक्यता. डाऊन द बॉल. याच्यापेक्षा सोपा जेल कुठला असू शकतो. 4 धावा मिळतील. कॅचेस विन द मॅचेस. नितीननं पहिल्या देखील मॅचमध्ये थोडीशी चूक केली होती फिल्डिंग करत असताना. आता देखील तसंच पाहायला मिळालं. सीझनला सुरुवात झालेली आहे. बऱ्याचशाकडूनचा कदाचित सराव नसावा. जॉब असल्या कारणानं प्रत्येकीकडून सराव करण्याकरिता वेळ मिळत नसतं. चांगला चेंडू खोदून काढला. लेंथ किती चांगली आहे बघा. विकेट टू विकेट बॉलिंग पाहायला मिळते. उद्देशने देखील चांगले बॅटिंग आतापर्यंत केलेली आपल्या टीम करिता. धावा मिळेल इथं एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 33 धावा. उद्देशने आतापर्यंत इंडिव्हिज्युअल 19 केलेले आहेत 8 बॉलमध्ये. 4 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. नेक्स्ट बॉल. आडव्या बॅटनं ऑन साईडला फटका बनवण्याचा प्रयत्न होता. लेंथ चांगले. ऑफस्टिकवरती हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. विशाल चतुर आहेत. चलाकीनं बॉलिंग करत असताना. या विकेटवरती बॉलिंग करणं इझी नाही, कारण का सिक्सर जवळ मग सागरनं सांगितलं जेव्हा त्याला विचारलं गेलं की इथं कशा पद्धतीने धावा चेस केला. ह्या विकेटवरती भरपूर चॅलेंज आहेत बॉलिंग करताना, खास करून ॲज अ बॉलर म्हणून. नॉन साईडला खेळ आहेत. स्कोअरलेमध्ये चांगली फिल्डिंग अपेक्षित. चांगली फिल्डिंग झाली देखील. 10 विकेटनं एक सिंगल मिळते. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 पुढे. स्कोअर 35 धाव आहेत. तिसरं षटक सध्या तरी प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतं. दुपारचं सेशन आजचा 5वा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी आयोजित चंद्रकांत स्मृती महेशदा राघव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं प्रशांत ठाकूर आमदार चषक. टर्न करायचा ऑन साईडला स्क्वेअर द विकेट खेळण्याचा जरूर प्रयत्न. चेंडूच्या बॅटच्या संपर्काची बात नाही तसं अजून पाहतो आपण यावेळेचा हा डॉट बॉल. विकेट टू विकेट बॉलिंग. मी मगाशी देखील उल्लेख केला की विशालकडं एक चांगली टेक्निक आहे. बॉलिंग करत असताना टेक्निक खूप महत्त्वाची आहे. ॲज अ बॉलर जेव्हा तुम्ही ह्या विकेटवरती जवळ विकेटवरती जेव्हा आपण बॉलिंग करता तेव्हा चॅलेंज खूप असतात. चांगला चेंडू चेंडूच्या बॅटचा संपर्क पुन्हा नाही असताना बघतो आपण डॉट बॉल. 2 स्पेल अप्रतिम राहिले विशाल पाटीलच्या आपण पाहतोय. एकूण षटकं संपलेले 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस गावदेवी तुर्बेची धावसंख्या एकूण स्कोअर बोर्डवरती 35 आहे. डीन्स ब्रेकर मैदानाच्या आतमध्ये. यस, ऐकूया चांगलं सॉन्ग. भव्य आकर्षक आमदार चषक आवती भवती हजारो प्रेक्षक भरलं हे मैदान. भारत दादानी या स्पर्धेचे
गणेश दादानी या स्पर्धेचे केले आयोजन छान. चंद्रकांत म्हात्रे स्मृती चषकाचे केले आयोजन छान. श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी संघानी केले नियोजन छान. तर 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस धावा पलकावरती तुर्बे टीमच्या आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावा झाल्या 35-35 धावा आहेत. डीन्स ब्रेकर देखील मैदानाच्या बाहेर येत आहेत. अजून येणारे 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. वेळ जास्त झाला, प्लीज थोडं सहकार्य करा सुनील सर आणि आमचे ऑफिशियल अंपायर्स जावेद फरीद सर. आपण थोडीशी खेळाडूंना सूचना द्यायची. आज कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला एक संघ पुढे सुपर 5 मध्ये क्वालिफाय करायचा, प्लीज. बॉलिंग मागवती बॉलर दर्शन मात्रे आलेत. 4थ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अच्छा, अगोदरच्या मॅचमध्ये वेलकम उसाटण्याने 91 धावा सहजरित्या चेस केलेला आहे. त्या अनुषंगाने तुर्बे टीमला 60+ या 70 पर्यंत पोहोचावा लागेल. मात्रे पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साइडला मिड विकेटला खेळलेत. चेंडू सी मारेच्या पलीकडे आला, सिक्सर. चेक करायचे तिसऱ्या पंचाला. चला या. नो बॉल. येणारा चेंडू असेल फ्रीट. तिसरा अंपायरने लगेचच सांगितलेलं की हा बीमर आहे. मात्रेची खराब सुरुवात. धावा मिळतील एकूण पूर्णच्या पूर्ण 7 रन्स येत आहेत. उद्दिष्ट जबरदस्त बॅटिंग केलेली या मॅच मध्ये. कमी केली गती, बाद नसेल फलंदाज. फ्रीटचा बॉल आहे. लिडिंग एज होते यष्टांच्या मागे सागरनं झेल देखील पकडला होता. फ्रीटच्या बॉलवरती जरूर मुभा असते आणि उद्देशचा प्रश्न होता की नक्कीच त्याच्या समोर प्रश्न होता की अशा पद्धतीने इकडनं मोठा फटका खेळायचाच आहे. तर चेंडूना बॅटचा संपर्क थोडाफार झाला होता. संधी मिळते पुन्हा या मॅच मध्ये. रन्स जास्तीत जास्त बनवावा लागतील. त्या अनुषंगाने प्रयत्न मॅच मध्ये. विकेट किपरच्या पाठी शॉर्ट फाईन मध्ये चांगली फिल्डिंग. तिकडनं चेंडू जर वेगाने गेला तर तो मग जाऊन बाउंड्री लाईनच्या बाहेरच थांबतो. आउटफील्ड या विकेटवरती या मैदानावरती अप्रतिम आहे. सिंगलच्या मदतीनं संघाचे धावसंख्या दल 1 पुढे. स्कोर एकूण झालेला आहे 43. 43 धावा धावपलकावरती आहेत. षटक यावेळेचं बघतो आपण मार्गस्थ असताना 4थं दर्शन मात्रेचं. राजेश करिता हा चेंडू. पुन्हा विकेट किपर देखील बीट झालेले आहेत. अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत येणं बाकी येत असताना हा व्हाईट बॉलचा अतिरिक्त धावा येत आहेत. या ज्या काय धावा आहेत त्या जरूर बेनिफिट देऊनच जाणार आहेत तुर्बे टीमला. 1 4 दी ओव्हर. या 2 धावेच्या मदतीने संघाची एकूण धावसंख्या स्कोर वरती 45 धावा आहेत स्कोर कार्ड वरती. अजून षटकातील बरेचसे चेंडू शिल्लक असावे. पहिला 9 होता, त्याच्यानंतर हा व्हाईट बॉल पाहायला मिळाला. मात्रे चांगला चेंडू. ही लेंथ चांगली आहे. थोडंसं बघतो आपण लेंथ थोडीशी मागे खेचून टाकला हा चेंडू. माहिती होते की ऑलरेडी बऱ्याचशा काही एक्स्ट्रा रन्स गेलेले आहेत. विकेट टू विकेट बॉलिंग करावी लागेल आणि तुर्बे संघाचा प्रयत्न तोच आहे की इकडनं 60 ते 70 कमीत तरी बनवाव्या लागतील. मगाच सामना जरूर ते बघितला असावा बोरले अगेन्स्ट U60 मध्ये.
नेक्स्ट बॉल ओद विकेट ना. यावेळेचा फटकावेत खेळलेत मिस सामकी प्रॉपर डीप मध्ये फिल्डर त्यांना जजमेंट आता चांगले चूक होणार नाहीये. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर खेळू बाद. सत्तावीस धावांची इनिंग आपल्या टीम करिता उद्देशनं खेळली. तो बाद झाला. दुसरा धक्का लागत असताना गावदेवी तुर्बेला. नवीन बॅटर विराज पाटील क्रमांक 4 वरती आलेले आहेत. मात्र पुन्हा कमबॅक केलेला आहे. त्याच्या 2 चेंडू खराब आपण बघितले. एक व्हाईट बॉल एक नो बॉल. त्याच्यानंतर विकेट टू विकेट बॉलिंग. पस्तीस धावा धाव फलकावरती. माफ करा 30 एस 45 क्षमा असो. यावेळेस हा फटका एक्झॅक्ट खेळण्याकरिता आले कुठे होते बॅटर. समच्या पूर्ण मागे गेले होते. 1 टू गो. एक चेंडू अजूनही शिल्लक असणार आहे. पहिला चेंडू नो होता. अंपायर्स काहीतरी सांगतायत. तुम्हाला कुठे खेळायचं आणि कशा पद्धतीनं खेळायचं. परिसरकडे भरपूर अनुभव आहे. एक स्वतः चांगले खेळाडू राहिलेले आहेत. आणि मागच्या बघतो आपण 25 ते 30 वर्षांचा अनुभव त्यांच्याकडे. ॲज अंपायर म्हणा किंवा ॲज अ खेळाडू म्हणा. नेक्स्ट बॉल. अजून एक चांगला चेंडू आहे. विकेट किपरच्या कडे चालत मात्र वेगाना चेंडू शॉर्ट मानच्या दिशेनं काही रन्स इकडनं मिळतील. ऋतिकची भरपूर तिकडं धावपळ सुरू होती आणि उसळण्याचे समर्थक मोठ्या संख्येने आलेले आहेत. चिंडोना बॅटचा संपर्क होता. एकूण षटकं बघतो आपण संपलेले 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या खेरीज धावा आहेत तुर्बेच्या 47 धावा आहेत. चला आर्या प्लीज गाई करा. डीजे. रायगड ठाण्यात पहिली स्पर्धा नागझरी गावाला. रायगड जिल्ह्यात क्रिकेट स्पर्धा आली या नावाला. श्रीकृष्ण स्पोर्ट संघाने आमदार चषक ठेवलाय गावाला. आयोजक भारत मातेचं नाव हे गाजतंय रायगड ठाण्याला. आमदार चषक ठेवलाय भारी नागझरी गावाला. भारत मातेचं नाव हे गाजतंय रायगड जिल्ह्याला. संकेत पाटील लास्ट ओव्हर मध्ये आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतील. टॉस करिता आपण रिपोर्ट करायचे. स्वर्गीय नारायण शेठ, विकास मंडल फडगे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला संघ राधाकृष्ण स्पोर्ट्स ठोंडरे इन ॲक्शन पाहायला मिळेल. दोन्ही टीम कॅप्टनला विनंती असणार आहे की आपण अजिबात वेळ न घेता लगेचच आमच्या टॉस बॉक्समध्ये आपल्याला संपर्क साधायचा. टॉस करिता जे झाला ड्रॉप इकडनं धाव मिळते. एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 48 झालेली आहे. लास्ट ओव्हरला सुरुवात झालेली आहे. रन्स हव्यात स्कोअरबोर्डवरती गावदेवी तुर्बेच्या माध्यमातून पहिल्या डावामध्ये. वेगवान चेंडू मात्र ऑफस्टिकच्या जास्त बाहेर आहे. जावेद सर सांगत असताना व्हाईट बॉल आहे. पुन्हा चेंडू टाकावा लागेल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या जर 1 न पुढे स्कोर 49. 49 धावा पुस्तकावरती आहेत. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला सेकंड राऊंडची सेकंड मॅच पाहायला मिळणार आहे.
टोंटरे आणि पडगेमध्ये. मिस टायमिंग, झेलची शक्यता आणि फायनली झेल पकडलेला आहे तिकडं फलंदाज बाद. विकेट टू विकेट आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते. चांगली बॉलिंग सध्या तरी या षटकामध्ये. संकेत पाटील नवीन बॅटरला मैदानामध्ये खेळण्याकरिता महेश तवणे. आकुट्टापाचा पुन्हा चेंडू, मिस टायमिंग, डाऊन द बॉल, फिल्डर तिथं पोहोचला, चूक होणार नाही. 1 मोर विकेट. बॅक टू बॅक विकेट्स येतात खेळाडू बाद. कवर चाललास ये मावरा घे ये ताजा आहे ताजा बचपनचा नाही. ऑन हॅट्रिक बॉल. महेश भुईर नवीन बॅटरला मैदानामध्ये. संकेत पाटीलच्या प्रतिम बॉलिंग पाहायला मिळते. विकेट टू विकेट बॉलिंग. व्हेरिएशन खूप महत्त्वाचं असतं. खास करून मी मगाशी देखील सांगितलं की खास करून या मैदानावरती या विकेटवरती सिक्सर बाउंड्री जवळ आहेत. विकेट टू विकेट बॉलिंग करावी लागते. नियंत्रण चेंडूवरती. मागच्याच मॅचमध्ये 91 चेज झालेले आहेत आणि पहिल्या 3 मॅचमध्ये आपण बघितलं धावा चेज झाल्याच नव्हत्या. यावेळेचा हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 पुढे स्कोरबोर्ड 50 वरती. 60+ हव्यात कमीत कमीत. आणि बघतो आपण अजूनही काही चेंडू शिल्लक असावे या लास्ट ओव्हरचे. 3 चेंडू शिल्लक आहेत. 1-2 मोठे फटके. चांगला चेंडू मात्र संकेतचा. ॲज अ कॅप्टन मोठी जिम्मेदारी आहे. बॅक टू बॅक आपण बघतो सामने खेळत आहेत. लगेचच सामना खेळण्याकरिता बघतो आपण वेलकम उसाटण्या संघ उतरला होता पहिली मॅच जिंकल्याच्या नंतर. पन्नास धावा धावपलकावरती. यावेळेचा अजून एक चांगला चेंडू आहे. हा देखील डॉट बॉल. डॉट चेंडू आपण जास्त बघितले सध्या तरी या मॅचमध्ये या पहिल्या इनिंगमध्ये. विकेट टू विकेट बॉलिंग. पन्नास धावा धावपलकावरती. संकेतनं चांगली बॉलिंग केलेली आहे. अजून एक चांगला चेंडू. हा देखील आला डॉट. एकूण बघतो आपण षटक संपलेले 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 5 ओव्हरमध्ये एकूण गावदेवी तुर्बेने बनवले आहेत बरोबर 50-10च्या सरासरीने 51 बनवायचे त्या मॅचमध्ये विजयाकरिता. वेलकम उसाटणीला मात्र पुढच्या मॅचचा टॉस महत्वाचा आहे. जाऊया आपण करूया टॉस बॉक्समध्ये. टॉस तिथं असेल आमचे महागुरु. इथे नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. सन्मान्य नारायण शेठ पाटील बुर्दुल, मंदाताई पाटील स्मृती चषक नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर नारायण शेठ पाटील बुर्दुल यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. एका बाजूला संघ आपण पाहतो कृष्णा शेठ पाटील सामाजिक विकास मंडळ, स्वर्गीय नारायण शेठ भोईर 11 पडगे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे. सुनील दादा या आपण नाणेफेक केली जाणार आहे.
सामना 5 षटकांचा असेल. पडगे विपक्ष तोंडरे क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जात आहे. चला पडगे क्रिकेट संघाला नाणेफेकीसाठी इथे संधी देण्यात आलेली आहे कॉलिंगसाठी आणि नाणेफेकीचा कौल पडगे क्रिकेट संघाच्या बाजूने. संघनायक निर्णय फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. चला यापूर्वी आपण इथे राहुल भोईर यांचा आवाज ऐकला. आता बोलूया रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्याकडे. संतोष भोईर पडगे सुमित 11. चला आपलं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर तुमचं आम्ही श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी यांच्या वतीने स्वागत करतो. सामन्याकडे आपण बोलणार आहोत. इथे वेलकम उसाटणे क्रिकेट संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. बुरदुल नाईट क्रीडा स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर आणि दी लेजंड क्रिकेटर प्रवीण म्हात्रे बुरदुल यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. प्रवीण मनपूर्वक तुमचंही स्वागत आहे. धन्यवाद राहुल भाई और धन्यवाद महागुरु. जाएंगे मैच की तरफ. लास्ट मैच पहले राउंड का आपके सामने नजर आता हुआ, जहां पर आपके सेकंड राउंड का ये पहला मैच है. पिछला लास्ट मैच था जो बोरली टीम के खिलाफ. क्या दमदार प्रदर्शन दिखाया. 91 रनों का टारगेट. ये दो धुरंधरों ने सागर और संकेत डबल एस की जोड़ी मैदान के अंदर क्या तूफानी बल्लेबाजी की थी, जहां पर अर्धशतक टिट फॉर टैट जैसे को तैसा जवाबी हमला दिया. सागर ने जो चैम्बो की 76 रनों की पारी थी, उस पारी को उन्होंने जवाब दिया और अपनी एक जीत आसानी के साथ 5 गेंदें रखते हुए हासिल की थी. ये क्रिकेट है. जी हाँ, सही कहा था राहुल भोईर उन्होंने कि ये मैदान के अंदर कोई भी टारगेट सेफ नहीं है. और ये कहेंगे ये जो टारगेट था वो बिल्कुल वो टारगेट था पिछला, वो आसानी के साथ उन्होंने चेस किया. अब यहां से इसके बाद तोंडरे और पडगे के बीच बड़ी मैच होगी. दोनों भी तरफ काफी ताकतवर स्क्वाड है. इथे सन्माननीय प्रकाश दादा गडगे जैन शवा मनपूर्वक आपलं स्वागत आहे. प्रकाश दादा गडगे त्यांच्या समवेत नारायण शेठ पाटील बुरदुल, गोवर्धन शेठ पालेकर वलवली. क्रिकेटचा आनंद घेत असताना श्रीनाथ दादा पाटील तोंडरे. सर्वजण क्रिकेटचा एक शांतपणे खऱ्या अर्थाने क्रिकेटचा लुप्त अर्थात आनंद घेत असताना ओ टू रॉकस्टार प्रवीण. तो चलेंगे मैदान की तरफ, जहां पर बॉलिंग मार पर होंगे मोहन भोईर. सामने बल्लेबाज सागर. ओ क्रॉस बैटर खेलने का प्रयास. बड़ा विकेट. पहले मैच का हीरो इस बार मिडल स्टेप पर पाए गए. अंपायर की उंगली आसमान में और पहला करारा छटका वेलकम उसाटने टीम को. तीन विकेट यहां से मैदान के अंदर आप देख सकते हैं मिला है मोहन को. मोहन की गेंदबाजी के ऊपर जिस सैगी ने पहले मैच में यानी कि पिछले मैच में धमाका दिया था अमृत 11 बोरले के खिलाफ 18 गेंदों में 56 रनों की नायाब पारी के लिए थी, नाबाद पारी. उस बल्लेबाज को मात्र आउट लेग बिफोर द विकेट. वहां पर मोहन की शानदार गेंदबाजी नजर आती हुई. बैटर रहेंगे नितिन. संकेत के ऊपर अब जिम्मेदारी बनेगी. टारगेट है टोटल 30 गेंदों में 51 रनों का. लेकिन सेकेंड इनिंग से जैसे शुरुआत हुई उस शुरुआती पहले पावर प्ले में मोहन की गेंदबाजी ने 4 चांद लगाते हुए गाउदेवी तुर्बे और वेलकम उसाटने के बीच ये मैच टॉस जीतने के बाद वहां पर फील्डिंग करने का फैसला लिया. सही निर्णय था. कम रनों के भीतर रोका. और पिछले मैच की बात करेंगे 90 से अधिक स्कोर चेस किया आसानी के साथ, लेकिन ये लोवेस्ट टोटल स्कोर है 51 रनों का सिर्फ 30 गेंदों में. उसमें से पहली गेंद के ऊपर विकेट मिलती हुई मोहन को. नए बैटर नितिन पाटिल स्ट्राइक एंड पर आते हुए और सामने गेंदबाज मोहन. तो छोड़ दिया इस गेंद को लेग स्टंप से बाहर. जावेद फरीद सरीन का इशारा आता हुआ वाइड बॉल कॉल. संकेत कह रहे हैं कि ये लेग साइड में घुमा दीजिए.
लेकिन एक्स्ट्रा रन मिलती है तो शायद क्यों रिस्क उठाएंगे। एक बॉल भी आपको बढ़ेगी, एक यहाँ पर रन भी बढ़ेगी और इसी के साथ खाता खुल चुका है वेलकम 11 उसाटने टीम का 1 रनों के साथ, इस अतिरिक्त रनों के साथ 51 का टारगेट, 1 रन स्कोर कार्ड के ऊपर, 1 विकेट के नुकसान पर। तो इस बार भी स्वीप करने का प्रयास, दिशाहीन गेंद, व्हाइट बॉल का इशारा अंपायर की ओर से, लगातार ये दूसरा वाइड। प्रति ओवर की बात करेंगे, कम से कम 10 भी बना पाती है तो मैच गिरफ्त में आ सकती है, लेकिन पहले पावर प्ले के ओवर की शुरुआत मोहन ने काफी जबरदस्त दी है। दुनिया के सारे शौक कभी पाले नहीं जाते मेरे दोस्त, क्योंकि कांच के खिलौने जो होते हैं ना वो कभी हवा में उछाले नहीं जाते। परिश्रम करने से जीत हो जाती है आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाला नहीं जाता। मजा आएगा इस मैच में दोनों टीमों के बीच में। तो इनफील्ड को क्लियर करने का प्रयास, शॉट मिड ऑन का खिलाड़ी 30 सर्कल का खिलाड़ी था और महेश जिनके द्वारा ये थोड़ी सी खराब फील्डिंग हुई, अन्यथा ये कैच लेते तो नितिन पाटिल का विकेट भी मैदान से बाहर लौट सकता था। भाग्य ने साथ दिया, सिंगल मिलेगा। सिंगल के बाद यहां पर रन संख्या पहुंची है 3 रन स्कोर कार्ड के ऊपर। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज अब आते हुए संकेत पाटिल, ताकतवर बल्लेबाज जरूर है लेकिन संभल कर क्रिकेट खेलना पड़ेगा। फुल टॉस, लाजवाब टाइमिंग, सीधा गेंद को खेला लॉन्ग ऑफ के ऊपर से, संकेत के बल्ले से 6 रन। डीजे साउंड सर्विस नितिन की पहचान है। जैसे ही संकेत गेंदबाजों के पीछे लगा है वैसे यहां पर संकेत का गाना भी सुनते हुए, क्या जबरदस्त यहां पर प्रेजेंस ऑफ माइंड डीजे नितिन सानिया साउंड सर्विस सुन रहे, इनका जबरदस्त डीजे ऑपरेटिंग। छक्का छक्के के साथ स्कोर आगे पहुंचता हुआ 9 रन 51 का टारगेट है। प्रति ओवर 10 भी बना पाती तो आसानी होगी। मोहन की शुरुआत बेहतरीन हुई थी, लेकिन संकेत जैसे स्ट्राइक इन पर आए उन्होंने अपना जलवा भी कर दिया। बैकफुट पर जाकर आसानी के साथ खेला, बढ़िया स्ट्रोक कवर्स के ऊपर से थ्रू द एक्स्ट्रा कवर, सीमा रेखा पार, 4 रन। संकेत खेल रहे हैं ना, मोहन के गेंदबाजी में इतनी तेज गति नहीं है कि जहां से बीट कर सके, आसानी के साथ वो गेंदों को परख रहे। पिछले गेंद फुल टॉस सीधा खेला, इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद थ्रू एक्स्ट्रा कवर और कवर्स के रीजन में बेहतरीन स्ट्रोक खेला, पढ़ने में दिक्कत नहीं हो रही। आपके पास थोड़ा सा धीमा पेस है तो शायद कभी कभी होते हैं बल्लेबाज स्पीड, लेकिन इस समय संकेत को जो गेंद है वो काफी आसानी के साथ नजर आ रही है। इसी 4 की मदद से स्कोर 13। इस बार अच्छी गेंद थी, लाउड अपील की गई थी, डायरेक्ट हिट करने का प्रयास, अच्छी गेंद थी, इस बार बीट किया जरूर स्लोवर बॉल से। लेग बाय का इशारा, 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचा है 14 रन। मजबूत स्थिति नजर आती हुई पहले पावर प्ले की आखिरी मेरे ख्याल से गेंद बची होगी, क्योंकि लगातार 2 गेंदें वाइड आई, उसके बदौलत 1 गेंद एक्स्ट्रा, 2 गेंदें उन्हें एक्स्ट्रा फेंकनी पड़ी, जहां से 6 गेंदों का 1 ओवर है, उसमें से 2 गेंदें वाइड, लगभग 8 गेंदों का ये ओवर, यहां से कुछ नजर आएगा। अच्छी शुरुआत मैं कहूंगा, पहला विकेट सस्ते में लौटा, उसके बाद संकेत के बल्ले ने थोड़ा सा मोहर लगा दी है। पसीने के शाही से जो लिखते हैं अपने इरादों को, उनके मुकद्दर के पन्ने कभी कोरे नहीं हुआ करते, क्योंकि मेहनत की आग जब सीने में होती है ना तो और मुश्किल काम को करने में देर नहीं लगती। फुल टॉस जरूर है, फील्डर पीछे दौड़ रहे हैं, उल्टा घूमकर कैच पकड़ना थोड़ा सा मुश्किल जरूर है। एफर्ट लाजवाब था मिड ऑफ के खिलाड़ी का, तब तक कैच ड्रॉप, 2 रन भी मिलेंगे। प्रयास लाजवाब था। ओवर की समाप्ति, पहले ओवर की समाप्ति के बाद मजबूत स्थिति में है टीम वेलकम उसाटने 16, 1 विकेट के नुकसान पर। धन्यवाद डीजे, क्या बात है, वालिया भाई ला तोड़ना है। चलिए आप पढ़ के, और तोड़ने की सब सेना तैयार है, दोनों के 11-11 खिलाड़ी और 12वें खिलाड़ी भी तैयार है। और मेरे ख्याल से पड़गे के तो 12वें खिलाड़ी चमत्कार लगते हैं मुझे, खतरनाक है, काफी मेहनत लेते हैं अपनी टीम के लिए। चलिए वो भी तैयार रही है। तो एक तरफ आप 24 गेंदों में 4 ओवर में चाहिए 35 रनों की आवश्यकता है। अच्छी पार्टनरशिप ये 2 खिलाड़ियों के बीच में आप यहां से नजर आती हुई। देखिए मौका जरूर मिला वहां पर बल्लेबाज को, किस्मत मौका जरूर देती है, लेकिन आपकी मेहनत अक्सर चौका देती है।
व्यक्तिगत बल्लेबाजी सागर की चर्चा करेंगे। 0 पर लौटे संकेत पाटिल 3 में 10 और नितिन पाटिल 2 में 3 बनाकर 2 वाइड है। टोटल बने हैं 16, 24 में चाहिए 35, 35 रनों की फिलहाल आवश्यकता। बॉलिंग में परिवर्तन, नए बॉलर आएंगे राजेश भोईर, राइट आर्म अराउंड द विकेट से। ओवर फुल टॉस बॉल थी, 1 रन तो जरूर पूरा होगा। मिडविकेट खिलाड़ी आकर गेंद को उठाए, फील्ड करे, जोखिम भरा रन है लेकिन थ्रो मेरे ख्याल से बैटर विकेट कीपर एंड की तरफ आना चाहिए था। गुड रनिंग बिटवीन द विकेट, तेज यहां पर रन चुराए 2 बल्लेबाजों ने। 2 रनों की मदद से 18 रन उसाटने टीम का स्कोर है। मेरे ख्याल से उसाटने टीम की चर्चा करेंगे तो बुर्दुलगांव के शरद भाई पाटिल, उनके सुपुत्र सारंग, इनके नाम से शायद आज खेल रही है, तो निश्चित तौर पर शरद भाई आपका भी हम स्वागत करेंगे। अब तक रन संख्या 25 है स्कोर कार्ड के ऊपर, 18 रन। ये लीजिए बल्ले का लगा है बाहरी किनारा, इस विकेट का सेलिब्रेशन मना रही है। बहुत बड़ा विकेट, संकेत बैक टू द पवेलियन। चकड्यावर काल्या स्वप्नी सन्माननीय राजन शेठ मडवी उसाटणे यांच्या वतीने आमदार चषक क्रिकेट स्पर्धा आणि त्याचबरोबर वेलकम उसाटणे क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत। राजन शेठ मनपूर्वक आपलं श्रीनाथ दादा पाटील आणि भारत दादा मात्रे यांच्या वतीने मी स्वागत करतो। तो चलिए यहाँ पर 24 में चाहिए थे 35 रन। विकेट नंबर दूसरा, 2 सलामी ओपनर्स बल्लेबाज थे संकेत और सागर। ये डबल एस की जोड़ी मैदान से बाहर लौट चुकी है। अब नितिन और करण मढ़वी, ये करण मढ़वी तो गाउठान के नहीं है लेकिन वेलकम सारंग 11 वेलकम उसाटने टीम की जरूर है। क्या यहाँ पर दमकम दिखा पाएंगे और गैप होने की कोशिश, स्ट्रोक जबरदस्त था लेकिन बैकअप देने के लिए खिलाड़ी थे वहां पर, तब तक 2 रन जरूर चुराएंगे ये बल्लेबाज। अच्छी सोच यहाँ पर करण मढ़वी की। इसी तरह का क्रिकेट खेलना पड़ेगा आपको क्योंकि यहाँ पर डबल सिंगल पे ही ध्यान इस स्थिति में देना पड़ेगा। 2 मिलेंगे, 2 की मदद से स्कोर पहुंचा स्कोर कार्ड के ऊपर 20 रनों के ऊपर। 20 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, 31 रनों की जरूरत। स्लोवर वन के नामपार की तरफ शक की बुनियाद से देख रहे थे, लेग कटर ये डिलीवरी थी जहां पर पहले ही बल्ला घुमाया उन्होंने। जिस तरीके आप देख सकते हैं आड़े बल्ले से खेलना चाहते थे लेकिन वहां पर संपर्क होना लाजवाब। चालाकी होनी चाहिए गेंदबाजी में, वही चालाकी अब नजर आती हुई राजेश भोईर की ओर से। बढ़िया बॉलिंग का प्रदर्शन, शॉट पिच लाइन की बॉल, कड़क आवाज आ रही है। लॉन्ग ऑन के खिलाड़ी रहेंगे बनकर दर्शक, उनके मस्तक पर दस्तक 6 रन। मडवीने इथे षटकार तटवलेला आहे। येणाऱ्या वर्तमान चेंडूवर जर षटकार तटवला तर करणचे आजोबा राजन शेठ मडवी उसाटणे यांच्या वतीने करणसाठी 2000 रुपयाचं बक्षीस। 25 रनों की अभी भी जरूरत है, 26 बने, आधा सफर तय कर लिया है सारंग 11 वेलकम उसाटने टीम ने। आप यहां से देखेंगे आने वाली गेंदें होंगी जहां पर जीतने के लिए 25 रनों की जरूरत है। फिलहाल दूसरा ओवर प्रगति पथ पर और इस बार मिस टाइमिंग है, हवा में गेंद, लॉन्ग का खिलाड़ी लगभग 30 सर्कल के भीतर आता हुआ, ओ वेल कैच, कमाल की कैच है सिद्धेश पाटिल की ओर से। उद्देश पाटिल की ओर से ये कैच पकड़ा गया, थोड़ा सा मुश्किल लग रहा था लेकिन कितना जबरदस्त उन्होंने कंट्रोल किया। बैट्समैन आउट। थैंक यू डीजे नितिन। बिल्कुल यहां पर बात करेंगे रन संख्या पहुंची स्कोर कार्ड के ऊपर 26। अपना काम तमाम करते हुए करण मडवी लौटे मैदान से बाहर। अब चाहिए जीतने के लिए 25 रनों की फिलहाल आवश्यकता है। न्यू बैटर फ्रेश बैट्समैन विशाल आएंगे मैदान के अंदर नंबर 5 के पोजीशन पर। मिडिल ऑर्डर्स की अब मजबूत कड़ी कितनी है ये देखना पड़ेगा। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 13.00 का ये रन रेट है प्रति ओवर। 10.20 का रिक्वायर्ड रन रेट था। अब उसमें से अगर बात करेंगे थोड़े आगे है लेकिन विकेटें भी 3 गवा चुकी है।
देखेंगे यहाँ पर फिर से एक बार बॉलिंग मार्क पर सेकंड स्पेल का कोटा लेते हुए गावदेवी तुर्बे की ओर से मोहन, तो सामने बल्लेबाज होंगे नितिन और विशाल की ये जोड़ी। पहला स्ट्राइक इन पर है नितिन, दोनों भाइयों की जोड़ी, नितिन पाटिल और विशाल पाटिल की ये दो बंधुओं की जोड़ी फिलहाल आज नागझरी के मैदान के ऊपर अपनी टीम के लिए कितना संघर्ष करना चाहेगी। फिर मोहन पहले ओवर में जो थोड़े से महंगे साबित हुए थे, क्या वही मोहन इस अप ओवर में वापसी कर पाएंगे? बड़ा शॉट खेला जरूर, लेकिन यह क्लियर होगी साफ सुथरा 6 रन। क्या संगीत सुनाते हुए डीजे नितिन, बड़े मियां तो बड़े मियां, छोटे मियां भी सुभान अल्लाह। जब दो भाई साथ हो तो डरने का नहीं, सीधा ठोकने का, यही कुछ दर्शाया जरूर इस बल्लेबाज ने। और 6 रनों की मदद से सारंग 11 वेलकम उस्साट ने टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 3 विकेटों के नुकसान के ऊपर 32, लक्ष्य है 51 रनों का, यानी कि आप जीतने के लिए चाहिए मेरे ख्याल से 19 रनों की जरूरत। जबरदस्त बल्लेबाजी का प्रदर्शन यहां पर आप देख सकते हैं नितिन पाटिल, और नितिन के ओर से विशाल ने अभी भी एक भी गेंद का सामना नहीं किया, अभी भी आए वो बल्लेबाज, लेकिन अभी तक नितिन ने शानदार बल्लेबाजी की है। मोहन थोड़े से खर्चीले साबित हो चुके हैं, रोकना होगा इन बड़े शॉट को। बैकफुट पर जाकर ऑन साइड में गेंद को ढकेला है, 2 खिलाड़ी आते हुए, ओ चकमा दे दिया था गेंद ने, लेकिन बैकअप चार्ज लाजवाब मिला। फील्डर थे मेरे ख्याल से सुजल और विराज, दोनों का तालमेल सही रहा, वरना ये डेफिनेटली बाउंड्री बन सकती थी। फील्डर की कोई गलती नहीं थी, आउटफील्ड ने अचानक धोखा दिया था, थोड़ा सा सामने जो पत्थर है उसकी वजह से गेंद उछली, और पीछे वाले खिलाड़ी थे वो काफी चालाक थे सुजल, उन्होंने गेंद को रोका। 2 रन मिलेंगे, 2 की मदद से टीम का टोटल स्कोर पहुंचा है 3 विकेट को नुकसान के ऊपर 34 रन आप जीतने के लिए चाहिए 17 रनों की जरूरत। गेंदे बचे टोटल 16 और 16 गेंदों में चाहिए 17। मैच गिरफ्त में आ चुकी है सारंग 11 वेलकम उस्साट ने टीम के सुपर 8 में कौन सी टीम क्वालिफाई करेगी ये देखना होगा। ये 2 टीमों में से एक आगे जाएगी। इनसाइड आउट खेलने का प्रयास, शॉर्ट पॉइंट के ऊपर से फील्डिंग खराब है, गेंद जब गिरती है तो रुकने के लिए थोड़ी सी परेशानी। आउटफील्ड फास्ट है लेकिन तब तक 2 रन पूरे, अच्छा सोच यहां पर दिखाते हुए। जानते कवर्स एक्स्ट्रा कवर थोड़ा सा खाली है, पॉइंट डीप में कोई खिलाड़ी मौजूद नहीं है, तो ये ठीक ठाक अगर कनेक्ट होती तो ये चौका भी मिल सकता था, लेकिन कैच लेने का मौका था बल्लेबाज के पास। 2 रन मिलेंगे, 2 की मदद से रन संख्या पहुंची है 36। अब चाहिए 15 गेंदों में 15 रनों की आवश्यकता। आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस नितिन जैसे बल्लेबाज। मोहन थोड़े से विकेट की तलाश में जरूर है, और इस बार चलिए अपील हुई और अपील को इस स्वीकार अंपायर ने। लेग बिफोर द विकेट, जैसे ही सैगे आउट हुए थे बिल्कुल उस ठीक तरह नितिन भी आउट होते हुए मैदान से बाहर। होते सुरुवात नागझरीला, सारे प्रेक्षक देती शुभेच्छा आमच्या भारताला म्हात्रेला। आमदार प्रशांत दादामुळे या स्पर्धेची वाढली शान, या आमदार प्रशांत दादामुळे या स्पर्धेची वाढली शान। भारत मात्रेनी या स्पर्धेचे क्या बात है, जबरदस्त संगीत यहाँ पर। टूर्नामेंट के ऑर्गेनाइजर भारत शेठ मात्रे, इनका यह संगीत आपने सुना। मेहनत करने पर फल जरूर मिलता है, आज नहीं तो कल जरूर मिलता है। हिम्मत है तो निकल और चल, तोड़ दे अपने इस हिम्मत से इस चुनौती और कठिनाइयों का दलदल। मोहन ने आखिरकार विकेट सफलता हासिल की है, लेकिन देखेंगे मैच को क्या लेकर आएंगे उनकी टीम के लिए। फिलहाल 14 गेंदों में अभी भी रन चाहिए 15, अंतिम 2 गेंदें इस ओवर की, यानी कि कुल मिलाकर 14 गेंदों में चाहिए 15 रन। तो थोड़े से रुके हुए वहां पर तैयारी में नहीं थे गेंदबाज। फिर से एक बार बॉलिंग मार्क पर आएंगे, फ्रेशर बैट्समैन होंगे दर्शन मात्रे। छोटा तीर घाव करे गंभीर, देखेंगे यहाँ पर दर्शन ऑफ बंटी के नाम से शायद मशहूर होंगे। जर्सी नेम बता रहा है कि ये खिलाड़ी टीम के लिए कितना अच्छा प्रदर्शन देगा। हवा में गेंद डालर यहाँ पर दौड़ते हुए, लेकिन दूर से खिलाड़ी आएंगे बाउंड लाइन के, वो 30 सर्कल के भीतर बॉल को पकड़ेंगे, तब तक 2 रन। अच्छी सोच है, एक डबल ये बहुत इंपॉर्टेंट है, और ये 2 रन जरूर उनके टीम के लिए कामयाबी दिला जाएंगे। 2 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंची है टोटल 38 रनों के ऊपर। अब जीतने के लिए चाहिए 13 गेंदें, 13 रनों की जरूरत।
एक आसान सी जीत की तरफ जरूर जा रही है सारंग 11 वेलकम उसाटने टीम, लेकिन देखेंगे इन 13 रनों के लिए भी कितना संघर्ष करना पड़ेगा। क्रिकेट है, बाजे पलटने में देर नहीं लगती। जिस खिलाड़ी का खेल अच्छा होता है उसके खेल में कभी अंधेरा नहीं होता। मत सोचो कि तेरा सपना पूरा क्यों नहीं होता, क्योंकि हिम्मत वालों का इरादा कभी अधूरा नहीं होता। जान डाली है इस मैच में अभी तक तुर्पे टीम ने। इस बार शॉट अच्छा है, आसानी के साथ खेला है, सीधा गेंद कॉमेंट्री बॉक्स की तरफ। 6 रनों के लिए तीसरे ओवर का खेल समाप्त। 3 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है 44 रन, जीतने के लिए मात्र 12 गेंदें। अब ठीक 3:30 बजे, फिर भी धूप निखरी हुई नजर आ रही। पिछले कुछ दिनों में काफी सारी बारिश हुई थी और आज जैसे धूप निकला तो सैटरडे संडे होते कई फैमिली अलीबाग के दौरे के लिए, फिर कोई गोवा, ऐसे अब घूम कर लेते हैं। फिर ये क्रिकेट का सीजन है जहां पर एक अच्छा क्रिकेट हमें देखने को मिलता है। अब शुरुआत हो चुकी है हर टीम में कि अब प्रैक्टिस भी होगी, इसमें कतई संदेह नहीं है। और मेरे ख्याल से एक अलीबाग का एक अच्छा सॉन्ग है, हिलाबाग उलाबाग करतन अलीबाग सा कल्ला किल्ला, या ऐसे बहुत अच्छे संगीत हैं जो पर्यटन स्थल होते हैं। वो पावरफुल स्ट्रोक नहीं है, ये मौका बनेगा। डिपेक्षा कवर में खिलाड़ी मौजूद, वेल कैच, बैट्समैन आउट। विशाल आउट होकर जाएंगे मैदान से बाहर और अच्छा कैच पकड़ा वहां पर खिलाड़ी अनिकेत की ओर से, बढ़िया कैच। बल्लेबाजी करने के लिए भाया मात्रे, सारंग 11 वेलकम उसाटने की ओर से विकेट अब तक गंवा चुकी है। टोटल 5 विकेट हाथ में है। अब एक ही लक्ष्य मन में रखना होगा गावदेवी तुर्बे टीम को कि किसी भी तरह 5 विकेट आउट करना अगर होता है इन्हें तो ये मैच जीत सकते हैं, वरना 11 में तो सिर्फ चाहिए 7 रन। कौन भूलेगा वो पिछला पुराना इतिहास है, महागुरु ने वो तो जरूर मैच देखा होगा। हेनरी ओलोंगा ने कैसी कमर तोड़ी थी आखिरी 3 विकेटों की, जो जिम्बाब्वे के तेज तर्रार गेंदबाज। एक मैच में सर सचिन रमेश तेंदुलकर को आउट लिया था उन्होंने 3 या 5 रन के ऊपर। उसके बाद 5 ओवर में उन्हें 60-70 रन ठोके सचिन तेंदुलकर सर, इन्होंने पलटवार किया था। फुल टॉस बॉल कैप में है, बेहतरीन स्ट्रोक, ये जीत की तरफ ले जाने वाला चौका है। 4 रन। बोलो तैयार। बल्ला जोर से घुमाया था जरूर, लेकिन चलिए वहां पर नॉन स्ट्राइकर बल्लेबाज ने कहा कि नहीं लड़ रहना चाहिए। मैच गिरफ्त में है, रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल बात करेंगे 48 रन, मात्र केवल 3 रनों की जरूरत है बची हुई 9 गेंदों के ऊपर। अच्छा क्रिकेट। एक समय लग रहा था संकेत और सागर आउट होने के बाद मुकाबले में तुर्बे टीम पकड़ मजबूत बनाएगी, लेकिन बाकी के बल्लेबाजों ने भी शानदार प्रदर्शन दिखाया। जड़ में डालने का प्रयास, 1 रन पूरा, क्या दूसरे की कोशिश कर पाएंगे? सिंगल से दोनों बल्लेबाज संतुष्ट है। 49 बने स्कोर कार्ड के ऊपर, मात्र केवल 2 ही रनों की जरूरत। सुपर 10 में आप केवल कुछ कदम दूर है, लेकिन देखेंगे कितने गेंदों का सामना यहां पर करना पड़ सकता है। अभी तक तो लाजवाब यहां पर बल्लेबाजी, गेंदबाजी भी अच्छी चल रही थी, लेकिन थोड़ा सा स्कोर कम हुआ। 60-65 के आसपास जाते तो फाइटिंग टोटल होता है। 50 का टारगेट ये थोड़ा सा छोटा रहा। स्वीप करना चाहते थे, अपील हुई अंपायर की तरफ, लेकिन चलिए ये लीजिए, चलिए अब शायद रन आउट का ये अंपायर का कॉल आ चुका है। हाँ बिल्कुल, कंची नेम जिसे कहा जाता है, 55 में ज्यादा खेली होगी, वो दूसरा अर्थ भी हो सकता है। मागुर आप बता सकते हैं, बोलिए आप बता सकते हैं भला। तो चलिए हिट किया डायरेक्ट, बैट्समैन होंगे आउट। ये बिल्कुल यहां पर 2 रनों की जरूरत है। ऋतिक आते हुए,
एक रन माफ कीजिएगा, रन संख्या पहुंची है 49। इस ओवर की एक गेंद बची, यानी कि 7 गेंदों में फिलहाल 2 रनों की जरूरत। बॉलर तैयार उज्जवल प्रज्वल, और गैप में खेला विनिंग शॉट। सुपर 10 में क्वालिफाई हो चुकी है टीम सारंग 11। वेलकम उसाटने, अभिनंदन अभिनंदन एंड हार्ड लक टीम गावदेवी तुर्बे। अगली टूर्नामेंट के लिए आपको बेस्ट ऑफ लक एंड कॉन्ग्रेचुलेशंस टीम सारंग 11 वेलकम उसाटने, शरद भाई पाटील बुरदुल उन्हें पॅक हुई टीम, हार्दिक अभिनंदन। आणि जाऊ नका कुठे, सारंग 11 वेलकम उसाटणे क्रिकेट संघ सागर संकेत, आपल्याला मॅच खेळायची, आज एकच संघ आम्हाला क्वालिफाय करायची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो। आणि सामनाचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच तो संकेत पाटिल रहेंगे इस मैच के हीरो। एक ओवर में सिर्फ 3 रन देकर 2 सफलताएं। शेवटच्या ओव्हर स्लॉग ओव्हर मध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्याच गोलंदाजीमुळे या धावांवर अंकुश ठेवता आला त्या तुर्बे संघाच्या फलंदाजांवरती। आणि बॅटिंग करत असताना संकेतने 14 धावा देखील ठोकल्या। ऑलराऊंडर परफॉर्मन्स, ओव्हर एक षटक फेकत असताना फक्त आणि फक्त 3 धावा दिल्या आणि 2 फलंदाज बाद केले। संकेत यावं लागेच मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी। थँक्स डॉक्टर प्रवीण। जी लढत झाली दुसऱ्या फेरीतील दमदार लढत, एका बाजूला गावदेवी तुर्बे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ वेलकम उसाटणे क्रिकेट संघाने गावदेवी तुर्बे क्रिकेट संघावर मात करत तिसऱ्या फेरीमध्ये आज संघ दाखल झालेला आहे। त्यांचं स्वर्गीय चंद्रकांत स्मृती श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी यांच्या वतीने अभिनंदन। आणि गावदेवी तुर्बे क्रिकेट संघ आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकामध्ये सहभाग घेतला। ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने तुमचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत। चला या संकेतने विजयाचा संकेत दिला बघा, आणि संकेतला सामनावीराचा किताब देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो बाबूराव शेठ। या बाबूराव शेठ मात्रे आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत। ऑलराऊंडर परफॉर्मन्स या करणने षटकार तटवला बघा संकेतने। या करण युवा क्रिकेटर राजन शेठ मडवी उसाटणे यांचा नातू बघा। राजन शेठ ऑनलाईन करणार आहेत करणसाठी 2000 रुपये। करणला सामनावीर किताबाने इथे बाबूराव शेठ मात्रे साहेबांच्या शुभ हस्ते इथे सन्मानित केले जाते, त्याचा गौरव खास करून बघा। संकेत एक सिनियर क्रिकेटर आहे आणि संकेतने खऱ्या अर्थाने आपल्या युवा क्रिकेटरचा मनोबल वाढवण्याकरिता त्याला खऱ्या अर्थाने त्याने व्यासपीठावर आमंत्रित केलं। कारण मनपूर्वक अभिनंदन।